बाळूमामांच्या नावानं चांग भलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र आदमापूर, कोल्हापूर जिल्हा, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर वसलेले हे पवित्र गाव म्हणजे आदमापूर आज संत बाळूमामा यांच्या समाधीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, बाळूमामा आदमापूरला का आले? मरकूबाईच्या मंदिरात त्यांनी काय संबंध होता? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाळूमामांनी आदमापूर येथेच समाधी का घेतली? या पवित्र भूमीत असे काय विशेष होते ज्यामुळे त्यांनी जीवनात शेवटचा अध्याय याच ठिकाणी लिहिला होता? आज आपण जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र आदमापूर, बाळूमामा समाधी मंदिर, मरकूबाईचे मंदिर, बाळूमामांचा वाडा आणि त्यांच्या जीवनातील आदमापूरले जोडलेले श्रद्धेचे अद्भुत संबंध. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 रोजी कर्नाटकातील अक्कोळ येथे झाला. पुढे त्यांनी अखंड हरिनाम साधनेमध्ये परोपकार आणि सेवाभावाचे संदेश समाजासाठी पोहोचवला. त्यांनी जीवनात मोठा भाग म्हणजे मेंढ्या कळपासोबत गावोगावी फिरत असे आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवत असे आणि अखेर 4 सप्टेंबर 1966 रोजी वयाच्या 74 वर्षी आदमापूरच्या पवित्र भूमीत समाधी घेतली. चला तर मग आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बाळूमामांनी आदमापूरमध्ये संपूर्ण इतिहास आणि त्यामागील भक्तीची कथा. आदमापूरची माहिती. आदमापूर हे आज बाळूमामांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. बाळूमामांनी 4 सप्टेंबर 1966 रोजी याच ठिकाणी देह ठेवला आणि पुढे याच समाधी मंदिराचा उभारण्यात आली. मंदिर परिसरात बाळूमामांची समाधी, पादुका, त्यांची प्रसन्न मूर्ती भक्तांना दर्शनासाठी आहे. मंदिर परिसरात भक्तांसाठी सभामंडप आणि इतर धार्मिक व्यवस्थापन आहे. आदमापूर आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे मरकूदेवीचं मंदिर. उपलब्ध माहितीनुसार बाळूमामा आपल्या आयुष्यात बराच वेळ या परिसरात घालवत असे. त्यामुळे मरकूदेवीला मंदिरात आणि बाळूमामांनी समाधीच्या दोन्ही ठिकाणी भक्तांची दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. बाळूमामांनी आदमापूरला समाधी का घेतली? या 2 प्रकारे माहिती पाहायला मिळते. ऐतिहासिक नोंदीत भक्त परंपरा. इतिहासात संबंध. उपलब्ध माहितीनुसार बाळूमामांनी आदमापूर हे विशेष मरकूबाईच्या मंदिरात परिसरात जवळ संबंध होता. ते या परिसरात बराच वेळ घालवत असे. 1966 मध्ये त्यांनी महानिर्वाण याच मरकूबाई देवीच्या परिसरात झाला आणि त्यानंतर आदमापूरमध्ये त्यांनी समाधी मंदिर उभारण्यात गेले. काही चरित्र परंपरेनुसार भक्तांनी स्वप्नातून किंवा संकेताद्वारे समाधी पूर्वकल्पना मिळण्याचे वर्णन आढळते. म्हणून आदमापूर हे केवळ एक गाव राहिले नाही, बाळूमामांच्या समाधीमुळे ते लाखो भक्तांच्या श्रद्धेचे तीर्थस्थान बनले. धन्यवाद.